रोल. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती जी आहे ती आता खालावत चालली आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही संवाद जो आहे तो जरांगे पाटील यांच्यासोबत झालेला नाहीये. सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, आजचा चौथा दिवस आहे, कशी परिस्थिती आहे आता? आजची चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही सकाळी 7 वाजता बारामतीहून सर्व बारामती क्रांती मोर्चाचे 5-6 गाड्या जवळजवळ इथं आलेल्या आहेत आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर फारच वाईट वाटते. आणि आमची कळकळीची विनंती की जरांगे पाटलांनी आता उपोषण नकोय, कारण समाजासाठी जरांगे पाटील फार महत्त्वाचे आहेत. कारण एवढा निस्वार्थी आणि पारदर्शक माणूस समाजाला परत मिळणार नाही आणि त्यांनी तब्येतीची स्वतःच्या काळजी घ्यावी. दादा, जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, आता काय म्हणाल तुम्ही? त्यांनी त्यांच्या तब्येतीची पहिली काळजी घेतली पाहिजे. हे जे सरकार आहे ते चांबड्याच्या गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सरकार कुठल्या प्रकारची दखल घेत नाही. माझी सरकारला एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांची जो मागणी आहे त्याच्यावर लवकरात लवकर विचार करून त्यांच्या उपोषण आहे ते थांबवावे. दादा, तब्येत खालावत चालली आहे, मात्र सरकार अद्याप कोणताही संवाद साधत नाही. सरकारने संवाद साधला पाहिजे, कारण आता कमीत कमी आता ही चौथा दिवस आहे आणि उपोषणं तर बरीच केली, त्याच्यातनं काही थोडंच निष्पन्न झालं. तर पाटलांनी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पाणी तरी घ्यावं किंवा सलाईन तरी घ्यावे. पाटील काहीच घेत नाहीत, कारण पाटील जनतेसाठी आणि मराठा समाजासाठी महाराष्ट्रात नाही तर देशात महत्वाचे आहेत. आता आज एक मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाणांनी जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश केलाय. मराठा आरक्षणाच्या उपसमितीमध्ये होते, कसा फायदा होईल याचा? काय प्रॉब्लेम काय आहेत माहित आहे का, की जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलंय. मग ह्याला महत्व जाऊन नाही, ह्याला काउंटर सिस्टीम आणि हे सगळे पक्ष सत्ताधारी विरोधक हे सगळे चोरी एकत्रच आहेत. आता सर्वसामान्य जनतेला कळालं आहे आपलं कोण आहे, जनतेचं कोण आहे. जनतेचे खरे जरांगे पाटील आहेत, जे इथं स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे आणि ह्यांना पक्ष फोडण्यात, सत्ता सोडण्यात, सत्ता जोडण्यात ह्यातच ह्यांना इंटरेस्ट आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही ह्यांची गणित आहेत. तर ह्यांना आमची बी एक विनंती आहे प्रामाणिक की तुम्ही त्याच्यातच दंगा राहा. पण येणाऱ्या 2024ला ही बी जनता सगळ्या उघड्या डोळ्याने पाहते तुमची सगळी नाटके. 4 दिवस झालं तुम्ही इथं जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही साधा संवाद सुद्धा करत नाही आणि तुम्हाला ह्या आपल्या चॅनलद्वारे एक आवाहन करतो की लवकरात लवकर या प्रश्नाची दखल घ्या, प्रश्न सोडवा. कारण ह्या माणसाला तुम्ही किती दिवस उपोषण करायला होणार? अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशावर कसं बघता, मराठा आंदोलक म्हणून कसं पाहता? प्रथमतः मला आपल्याला हे सांगायचं आहे, कुठल्याही प्रकारचा नेता हा ज्या प्रकारे जरांगे पाटलांनी मराठा समाजाची भूमिका ठोसपणे मांडली तशी कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका कुठल्याही प्रकारचा नेता मांडत नाहीये आणि त्यांच्याबद्दल आम्हाला फार गांभीर्य पण नाहीये. आम्हाला अपेक्षा फक्त जरांगे पाटलांकडनं आहे आणि आम्ही सरकारला गांभीर्याने सांगत आहोत की सरकार ह्या बाबतीत फार उदासीन आहे. सरकारला ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण की जरांगे पाटलांनी आज त्यांचा चौथा दिवस आहे. अमरण उपोषण जरांगे पाटील इथं करत आहेत. अन्न पाणी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे. इथं दिवसेंदिवस मराठा समाज, आज आम्ही बारामतीवरनं जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेलो आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत सगळ्या मराठा समाजामध्ये काय आत्मीयता आहे ह्याचा विचार करा. उद्या जर का काही चुकीचं झालं, काही बरं वाईट घडलं तर ह्याचा परिणाम सरकारला फार मोठा भोगावा लागेल. सरकारला नंतर ना असे वाईट वाटेल आणि अशी वेळ येईल की आपण काहीतरी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता. तर माझी एकच मागणी आहे, लवकरात लवकर अधिवेशन घ्या. जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत मराठा समाजाबद्दलच्या त्या मागण्या लवकरात लवकर अधिवेशनामध्ये पूर्ण करा आणि हा विषय संपून टाका. दादा आपल्या बरोबर आहेत. दादा, अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, मराठा आंदोलक म्हणून कसं पाहता याकडे? मदत करते ना चव्हाण साहेब इमानदार माणूस आहे. मराठा आरक्षणला मदत करणार माणूस आहे आणि बचूभाऊ बी चांगला माणूस आहे. बचूभाऊने हात्यावर उपसेल्याशिवाय हे वागत नाहीत, हे आपल्याला वागत नाही कोणाला. बचूभाऊ जरा टाकायचे यांना आणि प्रकाश आंबेडकर बी द्या म्हणलेत आणि त्यांना विनंती करतो मी त्या दोघा जणांनी पुढे व्हा, प्रकाश आंबेडकरनी आणि बचूभाऊनी. ही त्यांना वागत आहे, दुसऱ्याला वागत नाही. ही दोन्ही मिंदी माणसं नाहीत. अजून मराठा आंदोलक आपल्या बरोबर आहेत. दादा, अशोक चव्हाणांनी पक्ष प्रवेश केला,
तिकडे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. मात्र जरांगे पाटील इकडं 4 दिवसापासून उपाशी आहेत. अशोक चव्हाण असो नाहीतर इतर कोणत्याही पक्षाचा राजकीय आमदार असो, खासदार असो, नेता असो, मराठा समाजाला यांचं कुणाचं काहीही देणं घेणं नाही. यांनी कुणाच्या पक्षात जावं, कुणाच्या घरी जावं, आमचं काही त्याच्याबद्दल नाही. आमचा नेता एकच आहे, मनोज जरांगे पाटील. आणि जरांगे पाटलांना जर का काही त्रास झाला तर इथून पुढे ह्या सरकारला त्याची फळं सगळी भोगावी लागतील. आपण बघितलं तर हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि जरांगे पाटलांच्या भेटीला आले. 4 दिवस झाले जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. आजचा 4था दिवस आहे. मात्र तिकडे राजकीय घडामोड घडतात. मात्र जरांगे पाटलांसोबत अद्यापही सरकारनं कुठलाही संवाद साधलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर संवाद साधून विशेष अधिवेशन लावून लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या मराठा बांधवांनी केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.